प्रिय भाई बहनों, आज की रोटी ही हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 14 नोव्हेंबर 2024 गुरुवार। गाणीचे गाणे जे सलमोनचे आहे, त्यांचे दोंडाची चुंबनाने मला चुंबन दया ये किंवा तुझे प्रेम वाईनपेक्षा चांगले आहे। तुमच्या चांगल्या मलमाच्या सुगंधामुळे तुमचे नाव मलट आहे। सलमोनचे गाणे, पहिला अध्याय, 1 से 3 वचन। सलमोन हा होता स्तोत्रकर्ता दावीदचा शेवटचा मुलगा। सलमोन हे नाव शांतता आहे। संदेष्टाने त्याला यदिदिया असे नाव देण्यात आले आहे। याची अर्थ जो प्रभूला प्रसन्न करतो। 2 सामुएल 12 अध्याय 25 वचन। सलमोन एक होता, डेव्हिड त्यांचे वडिलांसारखेच। पवित्र शास्त्र म्हणते तो 3000 नीतिसूत्र बोलते असे आणि त्यांचे गाणे 1005 होते। पहिले राजे अध्याय 4 32 वचन। नीतिसूत्रांनी लिहिलेल्या गिरव्या पुस्तके सलमोन आणि उपदेशकांची गाणे शास्त्रवचनाचे मते समाविष्ट केले आहे। सलमोनचे गाणे पूर्णपणे 8 नगरे आहेत। गाणी आणि स्तोत्र। 45 अध्याय हे गाणे डेव्हिडच्या गाण्याची गाण्याप्रमाणे आहेत। गाण्याची गाण्यामध्ये आपण येशू ख्रिस्ताला अधिक आत्मिक वधू म्हणून भेटतो आणि आम्ही त्यांचे महान राजाचे वर्णन करतो आणि त्यांची स्तुती करतो। सलमोनाचे हे गीत सर्व गाण्यांमध्ये सर्वात महान म्हणून ओळखले जाते। तेलुगू आणि मल्याळममध्ये त्याला महान गाणे आणि आत म्हटले जाते। हिंदीला प्रेम गाणे असे म्हणतात, परंतु तमिळचे शीर्षक गाणे सर्वात आकर्षक आहे। आपल्या आत्म्याची प्रेमी बरोबर उच्च स्थानी आणि तृप्त करणे किती आनंदाने आहे। त्यांची सर्वच प्रेम आणि त्यांची गाणे हे खरोखर एक अद्भुत आहे अनुभव। आमच्या आत्म्याचा प्रेमी, आमच्या प्रिय बालवटांच्या मध्यभागी आणि त्यांची स्तुती गाणे गा। मध्ये काही पुस्तके, शास्त्र, परीक्षा, आमचा प्रभू देव, या सर्व निर्मिती देव आणि सर्व समर्थ देव। काही श्लोक त्याला दाखवा। आपला शाश्वत स्वर्गीय पिता, तो आपल्या आईप्रमाणेच आपल्याला आराम करतो आणि कन्सोल करतो। तो आमचा सर्वोत्तम मित्र म्हणून देखील पाहिले आहे आणि ज्या शिक्षकाने आपल्याला सर्व गोष्टी ऐकल्या आहेत त्या पित्याकडून मिळाली आहे। कधीकधी आम्ही त्याला म्हणून पाहतो एक भाऊ, आम्ही त्याला शिक्षक म्हणून ओळखतो। जसला हार आम्हाला चांगले सल्ला देते, पण गाण्यामध्ये आपण आपल्या आत्म्याचे प्रेमी म्हणून आणि आत्मिक वधू म्हणून पाहतो आणि त्यांची पूजा करतो। वधू म्हणून तिचा नियुक्त वधू उत्सुकतेने विवाहाचे आगमनाची वाट पाहत असल्याने आपण देखील आनंदित होऊ। प्रभू येशू ख्रिस्त। पुढील ध्यानासाठी वचन। मग मी तिच्या पतीसाठी सजलेल्या वधूच्या रूपात तयार केलेल्या देवापासून स्वर्गातून खाली उतरताना पवित्र शहर नवीन यरूशलेम पाहिला। प्रकटीकरण 21 अध्याय 2 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी विलाप 3 अध्याय 4 अध्याय 5 अध्याय। संध्याकाळी 10 अध्याय 29 वचन से 39 वचन। धन्यवाद।